घर से निकलते ही कुछ दूर चलते ही आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत लुंकनसार या राजस्थानमधील अशा गावात, जे बिकानेर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आणि तहसील सुद्धा आहे. बिकानेर पासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेलं आहे. जालोर या गावातून निघून जवळपास 450 किलोमीटर अंतर कापून आल्यावर या गावात आम्ही येऊन पोहोचलो. खूप विचारानंतर या गावात उतरण्याचा विचार केला आणि अपेक्षा भंग झाला. कारण इतकं सुमसाम होतं ते. आणि हॉटेलच्या नावाखाली लॉज सारखी प्रॉपर्टी आम्हाला मिळाली होती. आणि विशेष म्हणजे आज जेव्हा आम्ही इथे आलेलो होतो त्यावेळी 2 पैकी एकाच प्रॉपर्टीमध्ये आम्हाला रूम अवेलेबल होती. विचार करा, 2 प्रॉपर्टीज. आणि आता विषय येतो की फक्त 2 प्रॉपर्टीज, तेही तहसील असलेल्या शहरामध्ये. हो, त्यात ही प्रॉपर्टी पण खूपच बेसिक होती. आमचं नशीब की निदान राहायला जागा तरी मिळाली, कारण लॉज सारखीच आहे ही प्रॉपर्टी. मी रेकमेंड तर अजिबात करू शकत नाही, कारण आम्हाला कोणालाच आवडली नव्हती. हा अनुभव तुम्हाला सांगण्याची गरज इतकीच आहे की मोठी आणि नोन शहरं असतात त्याच ठिकाणी थांबायला पाहिजे, नाहीतर अशी गत होते. आम्हाला जालोरमधून निघताना प्री प्लॅन करायला हवं होतं. प्लॅनिंग नसेल की असा सगळा गोंधळ होतो. आणि उशीर झाल्यामुळे आम्ही काही शूट करू शकलो नाही. त्यामुळे ते हॉटेल कसं आहे हे तुम्हाला कळणार नाही. तिथून सकाळी 7 वाजताच निघालो. पहाटे 5ला उठलो होतो. आवरून फक्त चहा घेतला आणि निघालो. नंतर मी या शहराविषयी माहिती घेतली तेव्हा काही फॅक्ट्स मला समजल्या. की हे शहर राजस्थानमध्ये सर्वाधिक शेंगदाण्याच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. आणि त्यामुळेच याला राजस्थानचे दुसरा राजकोट असे देखील म्हटले जाते. इथे एक नैसर्गिकरित्या तयार झालेले तलावही आहे, जे लुंकनसार तलाव या नावाने ओळखले जाते. हे एक ड्राय लेक आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आम्ही निघालेलो आहोत आता पठाणकोटला. सकाळपासून आम्ही जर्नीमध्ये होतो आणि दुपारचं सुद्धा ॲक्च्युअलमध्ये जेवण वगैरे करून आम्ही स्वतःच बनवून खाल्लेलं आहे. थोडा वेळ लागला आणि आज खूपच गडबड होती, कारण 2 दिवसाचा मागचा जो प्रवास झालेला आहे तो प्रवास खूप कंटाळवाणा होता. आणि शिवाय निघालेलो तर आता आम्ही निघालेलो आहोत पठाणकोटला. आणि पठाणकोटमध्ये आता हॉटेल सर्चिंग सुरू आहे आमचं. पठाणकोट मित्रांनो, आम्ही सकाळी सकाळी तसेच न जेवण करता निघालो होतो. त्यामुळे खूपच भुकेलेलो होतो. पण नाश्ता न करता डायरेक्ट जेवणाचा बेत होता. आणि खूप वेळ हायवेवर होतो, त्यामुळे आम्हाला तिथे जागा मिळणं तर इक्वल टू इम्पॉसिबल होतं. आणि शिवाय इट वॉज अ सनी डे ऑल्सो. सो धूप में खाना बनाना मतलब, बाप रे. आम्ही छान जागा शोधत होतो. ऑलमोस्ट जागा शोधता शोधता वी एंटर्ड पंजाब. आणि आजूबाजूला जागा मिळणं तर दूरच, पण त्याची दूर दूरपर्यंत शाश्वती देखील नव्हती. एक तर पूर्ण रेसिडेन्शियल एरिया होता आणि दुसरं म्हणजे दोन्ही बाजूला शेती होती. कशीबशी एका शेताच्या किनाऱ्यावर गाडी बाजूला लावली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. जागा अशी नव्हती की शूट करून दाखवली असती. एकतर खूप भीती वाटत होती, कोणी येऊन आपल्याला हटकलं तर काय करायचं. आणि या भीतीपोटी मला तर कधी एकदा स्वयंपाक करून कधी इथून निघावं असं वाटत होतं. त्यातूनही पोटभर जेवण म्हणजे आपल्यासाठी फक्त आणि फक्त चपाती भाजी. आणि चपाती भाजीशिवाय पोट भरत नसतं आपलं, कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत. आणि त्याशिवाय मुलं सोबत असली की त्यांचा विचार करून त्यांना लॉंग टाईमपर्यंत पोट भरलेलं ठेवायचं असेल तर याशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हणून प्रवासात जरी असलो तरी क्लिअर कट, नो शॉर्टकट. छान गवारीची भाजी आणि चपात्या बनवून डब्यात घालून घेतलं आणि पटकन ती जागा सोडून निघालो. आणि गाडीत बसून खाल्लं, चालू गाडीतच.
तर मित्रांनो, आपण आता जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवरती आलेलो आहोत. तुम्ही हे बघू शकता, जम्मू अँड काश्मीर. तर आता आम्ही जम्मू अँड काश्मीरच्या बाउंड्रीवर गूज बम्प्स येतात अक्षरशः. इतकं सुंदर अनुभव आहे हा. खूप वर्षांपासून इथे येण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण होती. आम्ही आमच्या गाडीतून आलेलो आहोत. ही आहे आमची गाडी. ही आहे आमची गाडी. या गाडीतून आम्ही सगळेजण आलेलो आहोत. जम्मू अँड काश्मीर. खूप छान वाटतं, खूप सुंदर वाटतं. हे महाराजा गुलाब सिंग आहेत. यांचा हा स्टॅच्यू आहे. आणि हे परत एकदा एंट्रन्स दाखवते मी तुम्हाला जम्मू अँड काश्मीरची. या इकडे मागे ऑफिस आहे, एक्साइज अँड कमर्शियल टॅक्सेस ऑफिस. आणि ही आहे जम्मू अँड काश्मीरची एंट्रन्स. खूप एक्साइटमेंट आहे, खूप एक्साइटमेंट आहे. तर मित्रांनो, आम्ही आता जम्मू अँड काश्मीरची जी बॉर्डर आहे कठुआ, त्या ठिकाणावरून एंट्री केलेली आहे आतमध्ये जम्मू अँड काश्मीरसाठी. आणि इथे काय फक्त आम्हाला जस्ट चौकशी केली, कुठून आलेले आहात आणि कुठे चाललेले आहात, बस एवढंच विचारलं आणि आम्हाला पुढे सोडून दिलं. परत कसं निघालं? मला तो काय म्हटला की मी त्याला जे सांगितलं ना, तुमचं जे चाललेलं होतं की नाही की पैसे त्याला 9,000 करतो म्हणून सांग म्हणून, हा, तर मी त्याला काय म्हटलं की आम्ही बजेटचं बघितलं. फोन इकडे आहे ग. धर म्हटलं. आमचा प्लॅन तसा पठाणकोटचा होता, पण सकाळी लवकर निघाल्यामुळे लवकर जम्मूमध्ये पोहोचलो. आणि जम्मूमध्ये आमचं तसं एक विशेष कामसुद्धा आहे. त्यामुळे जम्मूमध्ये आज आणि उद्याचा स्टे आहे. booking.com, मेक माय ट्रिप आणि यात्रा.com अशी वेबसाईट्स चाळून एक हॉटेल शोधलं. आणि जाता जाता तसे घाटातच 11 वाजले होते. त्यामुळे चेकपोस्टवरील पोलिसांनी आम्हाला थांबवलं आणि ते सांगत होते की घाट चढून वर जाण्यापेक्षा या वेळेला तुम्ही घाटाखालीच रूम घेऊन राहा, कारण तुमची फॅमिली पण आहे तुमच्यासोबत. आम्हाला खूप छान वाटलं त्यांची काळजी पाहून. पण त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही ऑलरेडी रूम बुक केलेली आहे, त्यामुळे आम्हाला जावंच लागेल. आणि त्यांनी आम्हाला सोडून दिलं. मग घाट चढून आम्ही आमच्या बुक केलेल्या हॉटेलवर पोहोचलो. रात्री 1 वाजला होता पोहोचता. रस्ता अजिबात सुमसाम नव्हता. आम्हाला असं वाटलं होतं की सुमसाम असेल, त्यामुळे भीती वाटतच नव्हती. चेक इन करून सामान उतरवलं आणि झोपलो. जेवण रस्त्यातच करून घेतलं होतं, कारण मुलं आहेत सोबत, त्यामुळे वेळेत जेवण करणं गरजेचं आहे. तर आम्ही कुठे राहिलो, तिथे खर्च किती झाला, आमचं काय काम होतं तिथे, हे पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. सिरीजमधले व्हिडिओज मिस करू नका. आपण भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि ट्रॅव्हल करत राहा, कारण लाईफ इज अ जर्नी. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.